तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण या सुपर क्लासमध्ये आज झालेल्या तलाठी भरतीचे जीके क्वेश्चन्स कव्हर करणार असल्या कारणास्तव सर्वांनीच या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आलात तर सबस्क्राइब लगेच करून घ्या। आणि 15,000 पेक्षा जास्त तलाठी भरतीचे जीके क्वेश्चन्स आपल्याला हवे असतील त्याचे मी ईबुक आपल्या सर्वांसाठी बनवलेले आहे। ईबुकचा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। विद्यार्थ्यांनो जे विद्यार्थी इच्छुक असतील नक्कीच घ्यायचं आहे, कारण या ईबुकच्या बाहेरचा एकही जीके क्वेश्चन्स येणार नाही याची खात्री मी आपल्याला 1000% देतो। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी असा आहे की तलाट्यावर नियंत्रण कोणता व्यक्ती ठेवत असतो। तलाट्यावर नियंत्रण खालीलपैकी कोणता व्यक्ती ठेवतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। मंडळ अधिकारी हा जो व्यक्ती आहे तलाट्यावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करतो। सन 2011च्या जनगणनेनुसार आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के होते? सन 2011च्या जनगणनेनुसार आदिवासीचे जे लोकसंख्येचे जे प्रमाण आहे किती टक्के होते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 3 योग्य राहील। 8.6% एवढे 2011च्या जनगणनेनुसार आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण होते। पुढचा प्रश्न पाहूया। भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त ख्रिश्चन आहेत ते सांगायचं आहे। भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त ख्रिश्चन्स आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर भारतातील सर्वात जास्त केरळ या राज्यामध्ये ख्रिश्चन लोक पाहावयास मिळतात। पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे। आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ते सांगायचं आहे। आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी आमचा बाप आणि आम्ही ही पुस्तक लिहिलेले आहे। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी शिवाजी सावंत यांनी कादंबरी खालीलपैकी कोणती लिहिलेली आहे ते सांगायचं आहे। शिवाजी सावंत यांची कादंबरी खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। मृत्युंजय ही जी कादंबरी आहे शिवाजी सावंत यांची आहे। पुढचा प्रश्न पाहूया। स्वराज्य या शब्दाचा सर्वात प्रथम वापर कोणी केलेला होता ते सांगायचं आहे। विद्यार्थ्यांनो स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम वापर जे आहे ते कोणी केलेला आहे? तर आपल्यासमोर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य शब्दाचा सर्वप्रथम वापर केलेला होता। पुढचा प्रश्न पाहूया। रयतवारी ही पद्धत खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली होती? रयतवारी ही प्रसिद्ध पद्धत कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। 1820 मध्ये रयतवारी पद्धत सुरू करण्यात आलेली होती। पुढचा प्रश्न पाहूया। नारायण गुरु यांनी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये कार्य केलेले होते? नारायण गुरु यांनी खालीलपैकी कोणत्या राज्यात कार्य केले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। विद्यार्थ्यांनो केरळ राज्यामध्ये नारायण गुरु यांनी कार्य केलेले होते। पुढचा प्रश्न पाहूया। भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 15 हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ते सांगायचं आहे। भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 15 हे कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। विद्यार्थ्यांनो भेदभाव करण्यास मनाई याशी संबंधित भारतीय राज्यघटनेतील कलम 15 आहे। पुढचा प्रश्न पाहूया। वैतरणा हा महाराष्ट्रामधील जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात येतो? वैतरणा हा महाराष्ट्रामधील जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। नाशिक जिल्ह्यामध्ये वैतरणा हा जलविद्युत प्रकल्प स्थित आहे। पुढचा प्रश्न पाहूया। हरिश्चंद्रगड हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? हरिश्चंद्रगड हे शिखर कोणत्या जिल्ह्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। विद्यार्थ्यांनो अहमदनगर जिल्ह्यामध्ये हरिश्चंद्रगड हे शिखर स्थित आहे। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी युनिसेफचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? युनिसेफ या संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। न्यूयॉर्क या ठिकाणी युनिसेफ संस्थेचे मुख्यालय स्थित आहे। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी आनंद हा दुग्ध प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे? आनंद हा दुग्ध प्रकल्प खालीलपैकी भारतातील कोणत्या राज्यात येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। विद्यार्थ्यांनो गुजरात राज्यामध्ये आनंद हा दुग्ध प्रकल्प स्थित आहे। पुढचा प्रश्न पाहूया। संपूर्ण भारतीय बनावटीच्या हलक्या लढाऊ विमानाचे नाव खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे। संपूर्ण भारतीय बनावटीच्या हलक्या लढाऊ विमानाचे नाव खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। तेजस असे भारतातील संपूर्ण बनावटीच्या हलक्या लढाऊ विमानाचे नाव आहे। पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो। संवाद कौमुदी कोणाशी संबंधित आहे ते सांगायचं आहे।
संवाद कौमुदी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. राजाराम मोहन राय यांच्याशी संवाद कौमुदी हे संबंधित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. आर्थिक वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो ते सांगायचं आहे. आर्थिक वर्षातील सर्वात पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष कोणता व्यक्ती असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सरपंच हा व्यक्ती आर्थिक वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष व्यक्ती असतो. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील ग्रामीण स्थानिक शासन व्यवस्थेस काय म्हटले जाते? भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेस काय म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील विद्यार्थ्यांनो. त्यास ग्रामपंचायत असे संबोधले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केलेली होती? डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील विद्यार्थ्यांनो. व्ही रा शिंदे यांनी जे आहे डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. आपल्यासमोर काय आहे? सुधारकचे संपादक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत ते सांगायचं आहे. सुधारकचे संपादक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील विद्यार्थ्यांनो. आगरकर यांनी जे आहे सुधारकचे संपादक व्यक्ती आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी अनुवंशिकतेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात केला जात असतो? अनुवंशिकतेचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या शास्त्रात होतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील विद्यार्थ्यांनो. हेरिडिटरी या शास्त्रामध्ये जे आहे अनुवंशिकतेचा अभ्यास केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. अनुसूचित जमाती 2011च्या जनगणनेनुसार एकूण किती आहेत ते सांगायचं आहे. अनुसूचित जमाती 2011च्या जनगणनेनुसार एकूण किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य राहील. 705 एवढ्या 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जमाती आहेत. या ठिकाणी पाहून घ्या. पुढचा प्रश्न पाहूया. COP27 CIPC अहवालामध्ये भारताचे स्थान कोणते होते ते सांगायचं आहे. COP27 CIPC अहवालामध्ये भारताचे स्थान कितवे होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील विद्यार्थ्यांनो. या अहवालामध्ये जे आहे भारताचे स्थान 8व्या नंबर होते. पुढचा प्रश्न पाहूया. नई चेतना योजनेचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे? नई चेतना या योजनेचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. लिंग आधारित समानता या योजनेचा उद्देश म्हणजेच नई चेतना या योजनेचा उद्देश आहे. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. SNDP चळवळ संबंधित राज्य खालीलपैकी कोणते आहे? SNDP या चळवळीशी संबंधित असलेले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. केरळ हे जे राज्य आहे SNDP चळवळीशी संबंधित राज्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कॅल्सिफेरॉल हे खालीलपैकी कोणते जीवनसत्वाचे नाव आहे? कॅल्सिफेरॉल खालीलपैकी कोणते जीवनसत्वाचे नाव आहे? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 1 योग्य राहील. विटॅमिन डी जे आहे कॅल्सिफेरॉल हे एक नाव आहे. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. केरळ या राज्यामध्ये पुरुष साक्षरता प्रमाण किती टक्के आहे? भारतातील केरळ राज्यामध्ये पुरुष साक्षरता प्रमाण किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील विद्यार्थ्यांनो. 96.11% एवढे केरळ राज्यातील पुरुष साक्षरतेचे प्रमाण आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी 13th सिनियर महिला राष्ट्रीय हॉकी स्पर्धा 2023 कोठे होणार आहेत ते सांगायचं आहे. 13th सिनियर महिला राष्ट्रीय हॉकी स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. आंध्र प्रदेश या राज्यामध्ये 13th सिनियर महिला राष्ट्रीय हॉकी स्पर्धा होणार आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. 1858च्या ॲक्टनुसार पहिले व्हॉइसराय खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत? 1858च्या ॲक्टनुसार सर्वात पहिले व्हॉइसराय कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. लॉर्ड कॅनिंग यांनी 1858च्या ॲक्टनुसार भारतातील पहिले व्हॉइसराय ठरलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. भारतामध्ये सर्वात जास्त बर्फाच्छादित व उंच पर्वत असलेले राज्य कोणते आहे ते सांगायचं आहे. भारतातील सर्वात जास्त बर्फाच्छादित व उंच असलेले पर्वत असलेले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य राहील. हिमाचल प्रदेश हे भारतातील बर्फाच्छादित व उंच पर्वत असलेले एक राज्य ठरलेले आहे. चैतन्य गाथा हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? चैतन्य गाथा हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. सेनापती बापट यांनी चैतन्य गाथा हे पुस्तक लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बैल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बैल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील विद्यार्थ्यांनो.
कपिल हा जो शब्द आहे बैल शब्दाचा समानार्थी असलेला आहे. पुढच्यापासून पाहूया. युगांतर ही कादंबरी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींची आहे ते सांगायचं आहे. युगांतर ही कादंबरी कोणत्या व्यक्तीची आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील शिवाजी सावंत यांची युगांतर ही कादंबरी होती. पुढच्यापासून पाहूया. आरवली ग्रीन वॉल प्रोजेक्ट शुभारंभ कोणत्या राज्यात झालेला आहे? आरवली ग्रीन वॉल प्रोजेक्ट शुभारंभ भारतातील कोणत्या राज्यात झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील. या जो प्रोजेक्टचा जो शुभारंभ आहे भारतातील हरियाणा या राज्यात झालेला आहे. पुढच्यापासून पाहूया. जनमाहिती अधिकार कोणत्या कलमाशी संबंधित आहे? जनमाहिती अधिकार राज्यघटनेतील कोणत्या कलमाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राहील कलम 5 याच्याशी संबंधित जनमाहिती अधिकार राज्यघटनेत आहे. पुढच्यापासून पाहूया. रातांधळेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होत असतो? रातांधळेपणा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील जीवनसत्व अच्या अभावी रातांधळेपणा हा आजार होत असतो. पुढच्यापासून पाहूया विद्यार्थ्यांनो. तेलंगणा राज्याची नेथना विमा योजना खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? तेलंगणा राज्याची नेथना विमा योजना कोणाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील विणकरांशी संबंधित नेथना विमा तेलंगणा राज्यात सुरू झाली आहे. पुढच्यापासून पाहूया. राज्यघटनेमध्ये लष्कर संबंधित असलेले कलम खालीलपैकी कोणते आहे? राज्यघटनेत लष्कर संबंधित कलम कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील कलम 33 राज्यघटनेमध्ये लष्कर संबंधित असलेले कलम आहे. पुढच्यापासून पाहूया. अनहिलेशन ऑफ कास्ट खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाशी संबंधित आहे? अनहिलेशन ऑफ कास्ट खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी अनहिलेशन ऑफ कास्ट संबंधित आहे. पुढच्यापासून पाहूया. दुसरे इंग्रज सिख युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेले आहे? दुसरे इंग्रज सिख युद्ध कोणत्या वर्षी झाले आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील 1847 या वर्षी दुसरे इंग्रज सिख युद्ध झालेले आहे. पुढच्यापासून पाहूया. महानायक ही कादंबरी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींची आहे ते सांगायचं आहे. महानायक ही कादंबरी कोणत्या व्यक्तीची आहे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य राहील. विश्वास पाटील यांची महानायक ही प्रसिद्ध कादंबरी आहे. पुढच्यापासून पाहूया. मी सावित्री ज्योतिराव ही कादंबरी महाकादंबरी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींची आहे? मी सावित्री ज्योतिराव ही कादंबरी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींची आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील कविता मुरुमकर यांची मी सावित्री ज्योतिराव ही महाकादंबरी आहे. नट सम्राट हे प्रसिद्ध साहित्य कोणाचे आहे? नट सम्राट हे अतिशय प्रसिद्ध साहित्य कोणत्या व्यक्तीचे आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील कुसुमाग्रज यांचे नट सम्राट हे अतिशय प्रसिद्ध असलेले साहित्य आहे. पुढच्यापासून पाहूया. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती? सत्यशोधक या समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील 23 सप्टेंबर 1873 या वर्षी या दिवशी सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली होती. पुढच्यापासून पाहूया. राजाराम मोहन राय यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता? राजाराम मोहन राय यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील राधानगरी या ठिकाणी राजाराम मोहन राय यांचा जन्म झालेला आहे. पुढच्यापासून पाहूया. कितव्या घटना दुरुस्तीनुसार राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला होता? मूलभूत कर्तव्याचा समावेश जो आहे कितव्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आला होता राज्यघटनेमध्ये? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 राहील 42व्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्याचा समावेश राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला आहे. पुढच्यापासून पाहूया. मिनी राज्यघटना असे कोणत्या घटना दुरुस्तीस म्हटले जाते? मिनी राज्यघटना असे खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीस म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील 42व्या घटना दुरुस्तीला मिनी राज्यघटना किंवा मिनी कॉन्स्टिट्यूशन असे संबोधले जाते. पुढच्यापासून पाहूया. 2022चा मेजर ध्यानचंद पुरस्कार कोणत्या व्यक्तीस देण्यात आलेला आहे? वर्ष 2022चा मेजर ध्यानचंद पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील शरद अचंता या व्यक्तींना 2022चा मेजर ध्यानचंद पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढच्यापासून पाहूया. जयंत नारळीकर यांचे आत्मचरित्र खालीलपैकी कोणते आहे?
जयंत नारळीकर यांचे आत्मचरित्र खालीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील 4 नगरातील माझे विश्व हे आत्मचरित्र जयंत नारळीकर यांचे आहे. पुढचा प्रश्न पाहूया. रथचक्र ही प्रसिद्ध कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे? रथचक्र ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील नारायण पेंडसे यांची रथचक्र ही प्रसिद्ध कादंबरी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महात्मा गांधी यांना असहकार चळवळ स्थगित कोणत्या दिवशी केली होती? महात्मा गांधी यांनी असहकार जी चळवळ होती ती कोणत्या दिवशी स्थगित केली होती किंवा जाहीर केली होती त्या दिवशी? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थ्यांनो 12 फेब्रुवारी 1922 या वर्षीय दिवशी महात्मा गांधी यांनी असहकार चळवळ ही स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता किंवा जाहीर केलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. सार्वजनिक काका खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस म्हटले जाते? सोपा प्रश्न आहे. सार्वजनिक काका असे कोणत्या व्यक्तीस म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील गणेश जोशी यांना सार्वजनिक काका असे म्हटले जाते. आता विद्यार्थ्यांना 2 प्रश्न मी आपल्याला विचारणार आहे, म्हणजे की थोडेसे यांचे उत्तर मी खूप पाहिले पण मिळालेले नाहीत, तर आपल्याला येत असतील तर नक्कीच सांगायचे आहेत. ठीक आहे. तर पहिला प्रश्न विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी आहे. पट्टीवर्म कोणत्या संघात येतात? पट्टीवर्म हे कोणत्या संघात येतात? आणि दुसरा प्रश्न जर आपण पाहिला विद्यार्थ्यांनो तो प्रश्न आपल्यासमोर असा आहे. हृदयरोपण या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे. हृदयरोपण या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. येत असेल तर कॉमेंट या दोन्ही प्रश्नाचे उत्तर आपल्याला नक्कीच करायचे आहेत. नागालँड राज्याच्या महिला मंत्री कोण होत्या ते सांगायचे आहे. नागालँड राज्याच्या पहिल्या महिला मंत्री खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील विद्यार्थ्यांनो. आणि हे जे शब्द आहे खूपच अवघड असल्या कारणास्तव स्वतःच पाहून घ्या की याचे उत्तर काय आहे. ठीक आहे. तर पाहूया पुढचा प्रश्न. आत्मीय सभेची स्थापना कोणत्या व्यक्तींनी केली होती? आत्मीय सभेची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील विद्यार्थ्यांनो. राजाराम मोहन राय यांनी आत्मीय सभेची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न पाहूया. भारत सेवक समाजाची स्थापना रानडे यांच्या मदतीने खालीलपैकी कोणी केलेली होती? भारत सेवक समाजाची स्थापना रानडे यांच्या मदतीने कोणी केलेली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील विद्यार्थ्यांनो. गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना रानडेंच्या मदतीने केली होती. पुढचा प्रश्न पाहूया. महिला साक्षरता प्रमाण सर्वात जास्त असलेले भारतातील राज्य कोणते आहे? महिला साक्षरता प्रमाण सर्वात जास्त असलेले भारतातील राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील विद्यार्थ्यांनो. केरळ हे राज्य महिला साक्षरता प्रमाण सर्वात जास्त असलेले राज्य आहे. पाहूया पुढचा प्रश्न. कुमाय हिमालय खालीलपैकी कोणत्या 2 नद्यांचा भाग आहे ते सांगायचं आहे. विद्यार्थ्यांनो मिस्टेक झाल्यामुळे माफी मागतो मी तुम्हाला. कुमाय हिमालय खालीलपैकी कोणत्या 2 नद्यांचा भाग म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील विद्यार्थ्यांनो. सतलज आणि काली या 2 नद्यांचा भाग म्हणून कुमाय हिमालयाला ओळखले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील शहरी लोकसंख्या किती टक्के होते ते सांगायचं आहे. 2011च्या जनगणनेनुसार या ठिकाणी भारतातील शहरी लोकसंख्या जी आहे किती टक्के होती? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील विद्यार्थ्यांनो. 31.16% एवढी 2011च्या जनगणनेनुसार भारतातील शहरी लोकसंख्या होती. पुढचा प्रश्न पाहूया. बेरीबेरी हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्व अभावी होतो? बेरीबेरी हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्व अभावी होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील जीवनसत्व ब च्या अभावी मानवी शरीरामध्ये बेरीबेरी आजार होत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. होम रूल हा शब्द कोणत्या देशातून स्वीकारण्यात आलेला आहे? होम रूल हा शब्द खालीलपैकी कोणत्या देशातून घेण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील विद्यार्थ्यांनो. आयर्लंड या देशामधून होम रूल शब्द हा घेण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. शिपाई बंड चालू असताना दिल्लीचा मोगल सम्राट कोणता व्यक्ती होता? शिपाई बंड चालू असताना दिल्लीचा मोगल सम्राट कोण होता? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य राहील. दुसरा बहादूर शाह यांनी जे आहे शिपाई बंड चालू असताना दिल्लीचा मोगल सम्राट होता. पाहूया पुढचा प्रश्न. माझी जीवनगाथा हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिलेले आहे?
माझी जीवनगाथा हे प्रसिद्ध पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील विद्यार्थ्यांनो. प्रबोधनकार ठाकरे यांनी जे आहे माझी जीवनगाथा हे प्रसिद्ध पुस्तक लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. स्त्री पुरुष तुलना हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? स्त्री पुरुष तुलना हा प्रसिद्ध ग्रंथ कोणामार्फत लिहिण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील विद्यार्थ्यांनो. ताराबाई शिंदे यांनी जे आहे स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नागरिकत्वाशी संबंधित असलेले कलम खालीलपैकी कोणते आहे? नागरिकत्वाशी संबंधित असलेले कलम खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य राहील. 5 ते 11 हे कलमे जे आहे नागरिकत्वाशी संबंधित असलेले कलमे आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. अनुसूचित जातीचे लोकसंख्येचे प्रमाण सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे? अनुसूचित जातीचे लोकसंख्येचे प्रमाण सर्वात जास्त कोणत्या राज्यात येते? तर ऑप्शन क्रमांक 1 राहील. उत्तर प्रदेश राज्यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या सर्वात जास्त असलेले राज्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 1901 ते 2022 पर्यंत वेदर रिपोर्टनुसार 2022 हे कितवे उष्ण वर्ष ठरले होते ते सांगायचं आहे. 1901 ते 2022 पर्यंत वेदर रिपोर्टनुसार 2022 हे कितवे उष्ण वर्ष ठरलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राहील. 5वे उष्ण वर्ष 2022 हे 1901 ते 2022 पासून ठरलेले आहे. पहिले पेपरलेस न्यायालय कोणत्या राज्यात सुरू झालेले आहे? 2022 मध्ये पहिले पेपरलेस न्यायालय जे आहे कोणत्या राज्यात सुरू झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. केरळ या राज्यामध्ये भारतातील सर्वात पहिले पेपरलेस न्यायालय सुरू झालेले आहे. पाहूया पुढचा प्रश्न. दुसरे इंग्रज मराठा युद्ध कोणत्या वर्षी सुरू झालेले होते? दुसरे इंग्रज तसेच मराठा युद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. 1803 या वर्षी दुसरे इंग्रज मराठा युद्ध सुरू झाले होते. पुढचा प्रश्न पाहूया. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणत्या व्यक्तींनी केलेली होती? रयत शिक्षण संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींमार्फत करण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य राहील. भाऊराव पाटील यांच्यामार्फत रयत शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. वीट या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. कोणता शब्द आहे? वीट या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 योग्य राहील. कंटाळा हा जो शब्द आहे वीट शब्दाचा समानार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या घटना दृष्टीनुसार मतदाराचे वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आलेले आहे? कोणत्या घटना दृष्टीनुसार मतदाराचे वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. 61व्या घटना दृष्टीनुसार मतदाराचे वय 21 वरून 18 झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ओल्ड लेडी गांधी म्हणून खालीलपैकी कोणत्या महिला व्यक्तीस ओळखले जात असते? ओल्ड लेडी गांधी म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 राहील. मातंगिनी हसरा यांना जे आहे ओल्ड लेडी गांधी म्हणून ओळखले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या असलेले राज्य कोणते ठरलेले आहे? 2011च्या जनगणनेनुसार भारतातील ग्रामीण लोकसंख्या सर्वात जास्त असलेले राज्य कोणते होते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य राहील. या ठिकाणी उत्तर प्रदेश हे राज्य 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या असलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. गीताई या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? गीताईचे खालीलपैकी कोणते व्यक्ती हे लेखक आहेत? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य राहील. विनोबा भावे यांनी जे आहे गीताईचे लेखन केलेले आहे. पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे. तराळ अंतराळ हे प्रसिद्ध आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? तराळ अंतराळ हे प्रसिद्ध आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. विद्यार्थ्यांनो शंकरराव खरात यांचे तराळ तसेच अंतराळ हे आत्मचरित्र आहे. पुढचा प्रश्न पाहूया. राष्ट्रकुल स्पर्धेचे पहिले बक्षीस किती रुपयाचे असते? पहा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. राष्ट्रकुल स्पर्धेचे पहिले बक्षीस किती रुपयाचे असते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. 1.5 कोटी एवढे राष्ट्रकुल स्पर्धेचे सर्वात पहिली बक्षीस असते. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी वांडर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? वांडर या शब्दाचा जो आहे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील.
म्हणजेच रंबल, पोटर तसेच स्टॉल हे सर्व जे आहे वांडर या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. आणि एक्झाममध्ये वांडरचे पर्यायी शब्द कोणते आलेले आहेत ते या ठिकाणी माहीत नसल्या कारणास्तव विद्यार्थ्यांनो मी 3 या ठिकाणी समानार्थी शब्द आपल्याला दाखवलेले आहेत वांडर शब्दाचे. पुढचा प्रश्न पाहूया. म्हातारा या शब्दाशी समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? म्हातारा हा जो शब्द आहे शब्दाशी समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. म्हातारा या शब्दाशी समानार्थी शब्द या ठिकाणी वयातीत, जरट आणि वृद्ध हे सर्व जे आहे म्हातारा या शब्दाशी समानार्थी असलेले शब्द आहेत. आणि याही प्रश्नाचा पर्याय परीक्षेमध्ये कोणते होते ते माहीत नसल्या कारणास्तव 3 या ठिकाणी आपण आपल्यासाठी समानार्थी शब्द दिलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. विवंचना या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? विवंचना या शब्दाचा समानार्थी शब्द विद्यार्थ्यांनो खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. चिंता तसेच काळजी. चिंता तसेच काळजी हे दोन्ही विवंचना शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. या ठिकाणी पुढचा शब्द आपल्यासमोर असा आहे. राज्य माहिती आयोगाचे अध्यक्ष आपला राजीनामा खालीलपैकी कोणाकडे देतात? म्हणजे या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर आपल्याला कॉमेंट करून सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो. राज्य माहिती आयोगाचे अध्यक्ष आपला राजीनामा कोणत्या व्यक्तीकडे देतात? उत्तर येत असेल तर नक्कीच कॉमेंट करा, कारण ज्यांनाही येत नाही ते सर्व विद्यार्थी कॉमेंट सेक्शनला व्हिजिट करून नक्कीच पाहतील त्या कारणास्तव. गंगा व ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेशातील टिकाऊ लाकूड कोणते आहे? गंगा व ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेशातील टिकाऊ लाकूड खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील विद्यार्थ्यांनो. सुंदरी झाडे हे जे आहे गंगा व ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेशातील टिकाऊ लाकूड आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. कर्नाटक राज्यामध्ये एसटी समाजाला किती टक्के आरक्षण आहे? कर्नाटक राज्यामध्ये एसटी समाजाला किती टक्के आरक्षण आहे? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य राहील. 50% जे आहे कर्नाटक राज्यामध्ये एसटी समाजाला आरक्षण आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महलवारी पद्धतीची सुरुवात खालीलपैकी कोणत्या व्यक्तींमार्फत करण्यात आली होती? महलवारी पद्धतीची सुरुवात कोणत्या व्यक्तींनी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. होल्ट मॅकेन्सी यांनी महलवारी पद्धतीची सुरुवात केलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. या ठिकाणी बेटन हॉकी कप कोणत्या राज्यात झाला आहे ते सांगायचं आहे. बेटन हॉकी कप खालीलपैकी कोणत्या राज्यात झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. तामिळनाडू राज्यामध्ये बेटन हॉकी कप झालेला आहे. आणि बेटन हॉकी कप जो आहे हॉकी खेळाशी संबंधित आहे विद्यार्थ्यांनो, लक्षात ठेवा. या ठिकाणी सुजल जलशक्ती योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेली आहे? सुजल जलशक्ती योजना ही कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील विद्यार्थ्यांनो. जल मंत्रालयातर्फे जे आहे सुजल जलशक्ती योजना सुरू करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जीमेलवर जास्तीत जास्त किती MBची फाईल आपण सेंड करू शकतो? जीमेलवर जास्तीत जास्त किती MBची फाईल आपण सेंड करू शकतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य राहील. जास्तीत जास्त 50 MBची फाईल आपण जीमेलवरून सेंड करू शकत असतो. पाहूया पुढचा प्रश्न. भारत सेवक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केली होती? भारत सेवक समाजाची स्थापना विद्यार्थ्यांनो कोणत्या व्यक्तींनी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची ही स्थापना केली होती. पाहूया पुढचा प्रश्न. राज्य माहिती आयोग यांना पदावरून दूर करण्यासाठी कोणाची मदत घेतली जात असते? राज्य माहिती आयोग यांना पदावरून दूर करण्यासाठी कोणाची मदत घेतली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. सर्वोच्च न्यायालयाची मदत जी आहे राज्य माहिती आयोग यांना पदावरून दूर करण्यासाठी घेतली जाते. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. खालीलपैकी कोणती कादंबरी ही ग. दी. माडगुळकर यांची आहे ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणती कादंबरी ग. दी. माडगुळकर यांची आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. वरीलपैकी सर्वच म्हणजे गीता रामायण, गीत गोपाळ तसेच या ठिकाणी मंतरलेले दिवस हे सर्व कादंबरी ग. दी. माडगुळकर यांच्या आहेत. पाहूया पुढचा प्रश्न. महानिर्वाण या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत? महानिर्वाण या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. सतीश आळेकर यांनी महानिर्वाण या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक व्यक्ती आहेत विद्यार्थ्यांनो. पाहूया पुढचा प्रश्न. या ठिकाणी माहिती आयोगामध्ये जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते? माहिती आयोगामध्ये जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. 10 एवढी जास्तीत जास्त संख्या माहिती आयोगामध्ये असते. पुढचा प्रश्न पाहूया. कलम 32 हे संविधानाचा आत्मा आहे असे कोणी म्हटलेले होते?
कलम 32 संविधानाचा आत्मा आहे असे कोणी म्हटले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 32 हे संविधानाचा आत्मा आहे असे म्हटलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी पाचोळा या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोणते व्यक्ती आहेत? कोणते पुस्तक आहे विद्यार्थ्यांनो? तर पाचोळा या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थ्यांनो. पाचोळा या प्रसिद्ध पुस्तकाचे जे लेखक आहेत R. बोराडे हे व्यक्ती आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत? व्यक्ती आणि वल्ली या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोणते व्यक्ती आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील पु ल देशपांडे यांनी व्यक्ती आणि वल्ली पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. माफ करा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी साने गुरुजीच्या ऐवजी वर्ड आहे. साधना या प्रसिद्ध वृत्तपत्राचे लेखक कोण आहेत ते सांगायचं आहे. साधना या वृत्तपत्राचे लेखक कोण आहेत? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 2 आहे विद्यार्थ्यांनो. साने गुरुजी यांनी जे आहे साधना वृत्तपत्राचे लेखक व्यक्ती आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. सायंटिफिक सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केली होती? सायंटिफिक सोसायटीची स्थापना कोणत्या व्यक्तीमार्फत करण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील सय्यद अहमद खान यांनी सायंटिफिक सोसायटीची स्थापना केलेली होती विद्यार्थ्यांनो. पुढचा प्रश्न पाहूया. माकड या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? शब्द आहे माकड, या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थ्यांनो. मरकट हा जो शब्द आहे माकड शब्दाचा एक समानार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पत्नी या शब्दाशी समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता येतो? पत्नी या शब्दाशी समानार्थी शब्द कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राहील अर्धांगिनी हा जो शब्द आहे पत्नी शब्दाशी संबंधित किंवा समानार्थी असलेला शब्द आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी बिहारचे शोक अश्रू असे कोणाला म्हटले जात असते? कोणत्या नदीस म्हटले जाते? बिहारचे शोक अश्रू कोणत्या नदीस म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील कोशी या नदीला बिहारचे दुःख अश्रू किंवा शोक अश्रू असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. धर्मस्वातंत्र्य हा भाग राज्यघटनेच्या कोणत्या भागात आले आहे? धर्मस्वातंत्र्य हा भाग राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील राज्यघटनेच्या 3ऱ्या भागामध्ये धर्मस्वातंत्र्य हा भाग देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सेवा सदन या प्रसिद्ध संस्थेची स्थापना कोणत्या महिलेमार्फत करण्यात आलेली आहे? कोणती संस्था आहे? सेवा सदन या प्रसिद्ध संस्थेची स्थापना कोणत्या व्यक्तींमार्फत करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील पंडिता रमाबाई यांनी सेवा सदन या प्रसिद्ध संस्थेची स्थापना केलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. ग्रामोदय कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? कॉलेज कोणते आहे? ग्रामोदय कॉलेजची स्थापना विद्यार्थ्यांनो कोणी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राहील नाना पाटील यांच्यामार्फत ग्रामोदय कॉलेजची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जम्मू काश्मीर राज्यातील कोणत्या एका महिलेला वनरक्षक पुरस्कार देण्यात आलेला आहे? जम्मू काश्मीर राज्यातील कोणत्या महिलेला वनरक्षक पुरस्कार देण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 राहील आलिया मीर यांना जे आहे वनरक्षक पुरस्कार दिलेला आहे आणि ह्या जे व्यक्ती आहेत ते जम्मू काश्मीर राज्यातील आहेत. पाहूया पुढचा प्रश्न. भारतातील पहिले वन्य विद्यापीठ कोणत्या राज्यात हे सुरू केले जाणार आहे? भारतातील सर्वात पहिले वन्य विद्यापीठ कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील तेलंगणा राज्यामध्ये भारतातील पहिले वन्य विद्यापीठ हे सुरू केले जाणार आहे. तीक्ष्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तीक्ष्ण शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील विद्यार्थ्यांनो. बोचट हा जो शब्द आहे तीक्ष्ण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. पाहूया पुढचा प्रश्न. ग्रामोदय कॉलेजचे संस्थापक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत? ग्रामोदय कॉलेजचे संस्थापक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील नानाजी देशमुख यांनी ग्रामोदय कॉलेजचे संस्थापक व्यक्ती आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. माहितीच्या अधिकाराची अंमलबजावणी खालीलपैकी कोणत्या वर्षापासून किंवा कोणत्या दिवसापासून झालेली आहे? माहितीच्या अधिकाराची अंमलबजावणी कोणत्या वर्षी किंवा कोणत्या दिवसापासून झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 राहील 12 ऑक्टोबर 2005 या वर्षी या दिवसापासून माहितीच्या अधिकाराची अंमलबजावणी करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय राज्यघटनेमध्ये जी मूलभूत कर्तव्ये आहेत विद्यार्थ्यांनो ती कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहेत? राज्यघटनेतील मूलभूत जी कर्तव्ये आहेत ते कोणत्या देशाकडून घेण्यात आली आहेत? तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 2 योग्य राहील रशिया या देशाकडून भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्ये घेतलेली आहेत. पुढचा प्रश्न पाहूया.
तर प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो, अण्णाभाऊ साठे यांचे संपूर्ण नाव खालीलपैकी कोणते आहे? अण्णाभाऊ साठे यांचे संपूर्ण नाव खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी दोन एक राहील. तुकाराम भाऊराव साठे असे अण्णाभाऊ साठे यांचे संपूर्ण नाव होते. पुढचा प्रश्न पाहूया. हिमालय पर्वतरांगेमध्ये 3600 मीटर उंचीवर कोणत्या प्रकारची वने आढळतात ते सांगायचं आहे. हिमालय पर्वतरांगेमध्ये 3600 मीटर उंचीवर खालीलपैकी कोणत्या प्रकारची वने पाहावयास मिळतात? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील. सिडार प्रकारची वने हिमालय पर्वतरांगेमध्ये 3600 मीटर उंचीवर पाहावयास मिळतात. पाहूया पुढचा प्रश्न. असंगासी संघ म्हणीचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. असंगासी संघ या म्हणीचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 राहील. दुर्जनाची संगत असा असंगासी संघ या म्हणीचा एक अर्थ आहे योग्य. पाहूया पुढचा प्रश्न. अपकर्ष शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. अपकर्ष हा जो शब्द आहे विद्यार्थ्यांनो, या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील. आपल्यासमोर उत्कर्ष हा जो शब्द आहे, अपकर्ष या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी ओहोटी हा जो शब्द आहे, शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे. शब्द कोणता आहे? ओहोटी हा शब्द जो आहे, शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील. भरती हा जो शब्द आहे, ओहोटी शब्दाचा एक विरुद्ध अर्थी असलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बफल या शब्दाचा अँटोनिमस शब्द आपल्याला सांगायचा आहे. शब्द कोणता आहे विद्यार्थ्यांनो? बफल या शब्दाचा आपल्याला अँटोनिमस शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन्स आहेत विद्यार्थ्यांनो. असिस्ट, एड, अबेट हे सर्व जे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी शब्द दिलेले आहेत ते बफेल या शब्दाचे एक अँटोनिमस शब्द आहेत. म्हणजे उत्तर आहे ऑल ऑफ द अबव. तर विद्यार्थ्यांनो, सुपर क्लास जर आपल्याला आवडली असेल, सोडण्यापूर्वी एक लाईक, कॉमेंट आणि तसेच चॅनल सबस्क्राईब जरूर करायचं आहे. येणाऱ्या पुढेही अशाच भरतीचे GK क्वेश्चन्स पाहण्यासाठी सर्वप्रथम. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लास.